Welcome student. Today we will learn about the topic structure of atom. Structure of atom. या टॉपिक मधल्या आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओज मध्ये डेफिनेशन पाहिले होते. त्यामध्ये atomic number, what is by atomic number? Atomic number, the positively charged particles are present in a nucleus of an atom are termed as atomic number. Atomic number म्हणजे काय की न्यूक्लियस मध्ये जेवढे पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल्स प्रेझेंट असतात त्याला आपण atomic number म्हणतो. तसेच नंबर ऑफ प्रोटॉन्स आर प्रेझेंट इन द न्यूक्लियस ऑफ an atom are termed as atomic number. Atomic number it is denoted by Z. त्यानंतर आपण दुसरी डेफिनेशन पाहिली होती न्यूक्लियॉन नंबर. नंबर ऑफ न्यूट्रॉन्स प्रेझेंट इन द न्यूक्लियस ऑफ an atom are termed as neutron number. Then isotopes mass number, the sum of the protons and neutrons present in the nucleus of an atom are termed as mass number म्हणजे काय की त्या न्यूक्लियस मध्ये जेवढे प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स प्रेझेंट आहेत त्याच्या दोन्हीच्या संख्येला आपण मास नंबर असं म्हणतो. जेवढे प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स प्रेझेंट आहेत त्याला आपण मास नंबर म्हणतो. इट इज डिनोटेड बाय ए. आणखी एक आपण त्यामध्ये पाहिलं होतं पहा त्याची एक दुसरी डेफिनेशन, जर न्यूट्रल ॲटम असेल तर प्रोटॉनची संख्या जेवढी आहे तेवढीच इलेक्ट्रॉनची संख्या असते. आणि म्हणून मास नंबरची डेफिनेशन आणखी एक सांगितली की नंबर ऑफ सम ऑफ द electrons and neutrons present in the atoms of a particular elements are termed as mass number. म्हणजे इलेक्ट्रॉन्स आणि न्यूट्रॉन ची संख्या म्हणजे त्याला आपण मास नंबर. ही एक डेफिनेशन आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिली होती. त्याची आपण एक्झाम्पल घेतली होती. कुठलाही जनरल एक्झाम्पल घेतलं होतं. जनरल एक्झाम्पल त्यामध्ये ॲटॉमिक नंबर आणि मास नंबर. त्यामध्ये सोडियमचं एक एक्झाम्पल घेतलं होतं. सोडियम एक्झाम्पल किंवा आणखी आपण कुठलेही एक्झाम्पल घेऊ शकतो. त्यामध्ये पोटॅशियम असेल. पोटॅशियम 19 ॲटॉमिक नंबर 19 आहे आणि त्याचा मास नंबर हा 40 आहे. याच्यावर आपण न्यूक्लियॉन नंबर किंवा न्यूट्रॉन नंबर हा आपण कॅल्क्युलेट करू शकतो. न्यूट्रॉन नंबर त्याचा किती आहे 40 मायनस 19. 40 मायनस 90 म्हणजे 21 हा त्याचा न्यूट्रॉन नंबर आहे. अशा पद्धतीने आपण हे त्याच्यावरती 1 मार्काचा प्रॉब्लेम सुद्धा विचारला जाऊ शकतो. त्यानंतर आपण आयसोटोप्स पाहिले होते, आयसोबार पाहिले होतं, आयसोटोन पाहिलं होतं. आयसोटोप म्हणजे काय, दी स्पेसिस इन विथ दी सेम atoms of elements having same atomic number but different mass number or different neutron number are termed as isotope. Isotope म्हणजे काय, आयसोटोपची डेफिनेशन आपण पाहिली होती. यामध्ये आयसोटोप म्हणजे काय की सेम एलिमेंट आहेत, त्याचा ॲटॉमिक नंबर सेम आहे परंतु त्याचा न्यूट्रॉन नंबर हा वेगळा आहे किंवा मास नंबर हा वेगळा आहे. मास नंबर वेगळा आहे किंवा न्यूट्रॉन नंबर हा वेगळा आहे, त्याला आपण आयसोटोप म्हणतो. त्याचं एक्झाम्पल आपण हायड्रोजनचं पाहिलं होतं. हायड्रोजन, प्रोटियम, ड्यूटेरियम, ट्रिटियम ॲटॉमिक नंबर 1 आहे परंतु त्याचा मास नंबर हा 1, 2, 3 अशा पद्धतीने आहे. किंवा नायट्रोजन ॲटॉमिक नंबर 7 आहे परंतु त्याचा मास नंबर हा 14 आणि 13 आहे. किंवा कार्बन 6 आहे ॲटॉमिक नंबर परंतु त्याचा मास नंबर हा 12 आणि 13 आहे. हे एक्झाम्पल आपण त्या ठिकाणी पाहिलेले होते. त्यानंतर आयसोबार the atoms of neighboring atoms having different atomic number but same mass number are termed as isobar. आयसोबारचं एक्झाम्पल पाहिलं होतं आपण. atoms having different different atomic number but same mass number or same mass number are termed as isobar. त्याचे एक्झाम्पल आपण पाहिलं होतं पहा. यामध्ये त्याचे नेबरिंग एलिमेंट हॅव्हिंग डिफरंट ॲटॉमिक नंबर बट सेम मास नंबर. त्याचं आपण एक्झाम्पल पाहिलं होतं. आर्गॉन, पोटॅशियम आणि कॅल्शियम याचा ॲटॉमिक नंबर 18, 19 आणि 20 आहे परंतु त्याचा मास नंबर जो आहे तो मास नंबर हा 40 आहे. हे एक्झाम्पल आपण त्या ठिकाणी पाहिलेलं होतं. त्यानंतर आयसोटोन हे पाहिलं होतं. आयसोटोन, what is by isotone?
the atoms having different elements, different atom number but same neutron number, same neutron number are termed as isotope. हे त्या ठिकाणी आपण पाहिलं होतं. त्यामध्ये आपण बोरॉन आणि कार्बनचं एक्झाम्पल घेतलं होतं. बोरॉन कार्बन ॲटम नंबर वेगळा आहे, परंतु त्याचा न्यूट्रॉन नंबर जो आहे तो न्यूट्रॉन नंबर हा सेम आहे. हे एक्झाम्पल आपण याच्या अगोदरच्या लेक्चरला पाहिलं होतं. आता यामध्ये आपण आज एक क्वांटम नंबर पाहणार आहोत. क्वांटम नंबर, व्हॉट इज बाय क्वांटम नंबर ऑर डिफाइन द टर्म क्वांटम नंबर. क्वांटम नंबर म्हणजे काय? द स्पेसिस or the number which identify the state of electrons, position of electrons, state of electrons, position of electrons and energy associated by electrons are termed as quantum number. जो क्वांटम नंबर म्हणजे काय की जो नंबर असा नंबर आहे की त्या इलेक्ट्रॉनचे स्टेट, पोझिशन आणि एनर्जी असोसिएट हे दर्शवतो, आयडेंटिफाय करतो असा जो नंबर आहे त्याला आपण क्वांटम नंबर असं म्हणतो. त्याला आपण क्वांटम नंबर असं म्हणतो. क्वांटम नंबर, द नंबर which identify the state of electron, energy associated by the electrons and a position of electrons are termed as quantum number. These quantum numbers are classified in 4 ways. Principal quantum number, azimuthal quantum number, magnetic quantum number, spin or spine quantum number. हे जे क्वांटम नंबर आहेत हे क्वांटम नंबर 4 प्रकारचे आहेत. क्वांटम नंबर हे 4 प्रकारचे आहेत. त्यामध्ये प्रिन्सिपल क्वांटम नंबर आहे. प्रिन्सिपल क्वांटम नंबर इट इज डिनोटेड बाय स्मॉल n. हा प्रिन्सिपल क्वांटम नंबर इट इज डिनोटेड बाय स्मॉल n. त्यानंतर अजिमुथल क्वांटम नंबर, अजिमुथल क्वांटम नंबर इट इज डिनोटेड बाय स्मॉल l. त्यानंतर मॅग्नेटिक क्वांटम नंबर, मॅग्नेटिक क्वांटम नंबर इट इज डिनोटेड बाय स्मॉल m. आणि स्पिन क्वांटम नंबर, स्पिन किंवा याचा उच्चार स्पाइन असाही केला जातो, स्पाइन किंवा स्पिन, स्पिन क्वांटम नंबर इट इज डिनोटेड बाय s. हे क्वांटम नंबर आहेत. याच्यावरती तुम्हाला 100% तुम्हाला एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारला जातो का? हे 4 पॉइंट पैकी 2 पॉइंट वरती तुम्हाला 100% क्वेश्चन विचारला जातो. एक्सप्लेन प्रिन्सिपल क्वांटम नंबर किंवा अजिमुथल क्वांटम नंबर किंवा मॅग्नेटिक क्वांटम नंबर किंवा स्पिन क्वांटम नंबर किंवा राइट नोट ऑन प्रिन्सिपल क्वांटम नंबर, अजिमुथल क्वांटम नंबर, मॅग्नेटिक क्वांटम नंबर किंवा स्पिन क्वांटम नंबर. या चारहीपैकी एक 2 क्वांटम नंबर वरती तुम्हाला क्वेश्चन विचारण्याची शक्यता असते आणि त्यामुळे हा पॉइंट जो आहे हा पॉइंट महत्त्वाचा आहे. ठीक आहे. त्यामध्ये डेफिनेशन जो नंबर स्टेट ऑफ इलेक्ट्रॉन्स, एनर्जी असोसिएटेड बाय इलेक्ट्रॉन्स आणि पोझिशन ऑफ इलेक्ट्रॉन हे दर्शवतो, आयडेंटिफाय करतो त्या नंबरला आपण क्वांटम नंबर असं म्हणतो. आणि एक्सप्लेन किंवा राइट नोट ऑन अशा प्रकारचा क्वेश्चन विचारतो. ठीक आहे. त्यामुळे हे 4 पॉइंट हे महत्त्वाचे आहेत. आजच्या लेक्चरला आपण प्रिन्सिपल क्वांटम नंबर हा पॉइंट पाहणार आहोत. आता या पॉइंटला आपल्याकडे कसं असतंय पहा, आपल्याकडे 11वी आणि 12वी साठी पॉइंटला मार्क असते, पॉइंटला मार्क असते. जसं आर्टला वगैरे भरपूर लिहिल्यानंतर मार्क मिळते तसं सायन्सला तसं नाही. जो पॉइंट आहे त्या पॉइंटला मार्क असतो. प्रत्येक पॉइंटला अर्धा मार्क असतो. आणि क्वेश्चन पेपर जर तुम्ही 12वी बोर्डची पाहिली तर कुठलाही क्वेश्चन तुम्हाला एक 3 मार्कापेक्षा जास्त विचारलेला नसतो. 4 मार्काचा असेल तर 2-3 क्वेश्चन एकत्र करून विचारलेले असतात. म्हणजे अर्ध्या मार्काला तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो आणि तो अर्धा मार्क आहे तो ठराविक पॉइंटलाच असतो. तुमच्या मार्किंग स्कीम मध्ये ठराविक पॉइंटला मार्क असतात आणि तेच जर पॉइंट तुमच्या आन्सर मध्ये जर नसतील आणि त्याला इतर संलग्न खूप लिहिलेलं असेल तर तुम्हाला मार्क मिळत नाहीत. म्हणजे इथं 11वी आणि 12वी साठी सायन्स साठी तुम्हाला पॉइंटला मार्क असतो. 10वी पर्यंत कसं होतं, एखादा पॉइंट असेल आणि त्या पॉइंटच्या संलग्न तुम्ही इतर भरपूर काही लिहिलं, 1 पेज लिहिलं, 2 पेज लिहिली तर त्याला तुम्हाला मार्क मिळत होते. तसं सायन्सला नाही. 11वी आणि 12वीला तुम्हाला पॉइंटला मार्क आहे. त्याला संलग्न कितीही लिहिलं तरी त्याला मार्क नाही. ज्या पॉइंटला मार्क आहे ते पॉइंट असतील तर तुम्हाला मार्क मिळते. थोडंसं लिखाण असतं सायन्सला.
परंतु ते परफेक्ट लिखाण पाहिजे आणि जर परफेक्ट लिखाण असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी मार्क मिळतील. म्हणजे सांगायचा माझा मुद्दा आहे की पॉइंटला मार्क असतात आपल्याकडे पॉइंट व्यतिरिक्त इतर जर काही लिखाण केलं तर ते लिखाण केलं तर ते ठीक आहे, परंतु त्यामध्ये जर ज्या पॉइंटला मार्क आहे ते पॉइंट जर नसतील तर तुम्हाला मार्क मिळत नाही. त्यामुळे पॉइंट हे महत्त्वाचे आहे. ज्या पॉइंटला मार्क आहे तो पॉइंट त्या आन्सरमध्ये असणं आवश्यक आहे. शिवाय डेफिनेशन असेल, स्टेटमेंट असेल किंवा एखादा लॉज असेल तो परफेक्ट पाहिजे. त्यामध्ये थोडासाही बदल चालत नाही. एखादा वर्ड हा ड्रॉप करून चालत नाही किंवा एक्स्ट्रा ऍड करून चालत नाही. जसं स्टेटमेंट आहे, जशी डेफिनेशन आहे तशीच डेफिनेशन असेल तर तुम्हाला मार्क असतील. जर तुम्ही त्यामध्ये थोडासा बदल केला तर 0 मार्क मिळतो आणि मिळाले तर आउट ऑफ मार्क असेल, नाहीतर 0 मार्क असेल. आता प्रिन्सिपल क्वांटम नंबर, what is meant by principal quantum number, or write note on principal quantum number or explain principal quantum number, अशा प्रकारचा एक 2 मार्काला वगैरे क्वेश्चन विचारण्याची शक्यता असते. आता इथं आपल्याला पॉइंटला मार्क आहे त्यामुळे आपण ते पॉइंटच पाहूया. प्रिन्सिपल क्वांटम नंबर, principal quantum number, it is denoted by letter small n. Principal quantum number, it is denoted by small n. Principal quantum number जो आहे it is denoted by the letter small n. Then principal quantum number is represented by main energy cell. Principal quantum number is denoted by main energy level or energy cell, main energy cell or main energy level. It is denoted by the main energy cell or main energy cell which have the electrons are present. Electrons are present. It is denoted by main energy cell which have the electrons are present. The principal it define the distance. आता हे प्रिन्सिपल क्वांटम नंबर आणखी काय करतो? it denoted by the distance between nucleus and electrons. आता हा न्यूक्लियस आहे आणि याच्यावरती जे रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस, इलेक्ट्रॉन्स आर रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस. हा जो इलेक्ट्रॉनचा डिस्टन्स आहे, हा डिस्टन्स हा आयडेंटिफाय करतो हा प्रिन्सिपल क्वांटम किंवा डिनोटेड बाय द डिस्टन्स बिटवीन the nucleus and electrons. Principal quantum number is denoted the distance between nucleus and electrons. Nucleus आणि electrons distance हा डिनोट करतो हा principal quantum number. Principal quantum numbers, they have all positive values except 0. Principal quantum numbers, they have all positive values except 0, that is 1 2 3 4 5 6 7. यामध्ये हा प्रिन्सिपल क्वांटम नंबर जो आहे, हा प्रिन्सिपल क्वांटम नंबर they have all positive values except 0, that is n is equal to 1 2 3 4 5. आणि या प्रिन्सिपल क्वांटम नंबर मध्ये the principal quantum numbers have all positive values except 1 2 3 4. For the all positive values, they have main energy cells, they are K, L, M, N, O, P and Q. आता ह्या मेन एनर्जी सेल जे आहे, मेन एनर्जी सेल K आहे, K L M N O P आणि त्यावेळी n व्हॅल्यू जी आहे ती 1 2 3, म्हणजे K साठी 1 n व्हॅल्यू K आहे, मेन एनर्जी सेल K आहे, मेन एनर्जी सेल K साठी 1 व्हॅल्यू आहे, L साठी 2 आहे, M साठी 3 आहे, N साठी 4 आहे आणि O साठी 5 6 आणि 7. आता यामध्ये आपण जर पाहिलं न्यूक्लियस त्या न्यूक्लियसच्या सराउंडिंगला n is equal to 1, मेन सेल n K, L n is equal to 2,
K L M N O P K L M N O P आणि याच्या ज्या मेन सेल K L M N O आणि त्याची n व्हॅल्यू जी आहे 1 2 3 4 5 6 7 5 6 7 K L M N O P आणि इथं Q नंतर आणखी Q that is 7 n is equal to 7 n is equal to 7 म्हणजे काय की यामध्ये त्या जे प्रिन्सिपल क्वांटम नंबरची व्हॅल्यू जी आहे n व्हॅल्यू एक्सेप्ट 0 ऑल व्हॅल्यू आर पॉझिटिव्ह आणि त्या व्हॅल्यूला मेन एनर्जी सेल जी मेन एनर्जी सेल ही k आहे 1 ला k 2 ला l m n o p q ठीक आहे दिस इज नथिंग बट द प्रिन्सिपल क्वांटम नंबर यामध्ये पहा principal quantum number it is denoted by letter small m. The principal quantum number is denoted by mean energy cell. Denoted by mean energy cell. Principal quantum number is denoted by the distance between nucleus and electrons. It is denoted by the distance between the nucleus and electrons. The principal quantum number they have all positive values. That except n, that is n is equal to 1 2 3 4 5 n is equal to 1 2 3 4 5 and main energy cell is K L M N O P and Q. N is equal to 1 main energy cell K, n is equal to 2 main energy cell L, main energy cell 3 n is equal to 3 M main energy cell M, 4 N 6 5 O 6 P आणि 7Q आता यामध्ये पहा आणखी यामध्ये K L M N मेन एनर्जी सेल n is equal to 1 n is equal to n आणि त्यावेळी मेन एनर्जी सेल हा K मेन एनर्जी सेल हा K येतो आणि त्याच वेळी त्या K सेल मध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आर प्रेजेंट 2n square number of electrons are present 2n square सबसेल यामध्ये व्हॅल्यू ऑफ प्रिन्सिपल क्वांटम नंबर एनर्जी सेल आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेजेंट इन दिस सेल that is main energy cell n is equal to 1 मेन सेल K आता इथं 2n square म्हणजे यामध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स 2 then n is equal to 2 सेकंड सेल कुठले आहे L सेल आहे L यामध्ये पहा 2 into 2 raised to 2 म्हणजे 4 8 8 गुणिले 2 यामध्ये एवढे त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन्स किती येतील L is equal to 8 then n is equal to 3 K L M n is equal to 4 n is equal to 5 O n is equal to 6 P आणि Q n is equal to 7 आता इथे इलेक्ट्रॉन्स किती असतील 2n स्क्वेअर म्हणजे n ची व्हॅल्यू इथे 3 घेतली 3 9 into 2 18 electrons 4 32 5 15 5 32 या पद्धतीने आपण या ठिकाणी इलेक्ट्रॉन जे आहे ते इलेक्ट्रॉन्स हा हे प्रेझेंट असतात म्हणजे थोडक्यात हे कसं आले इलेक्ट्रॉन्स नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स
फॉर्म्युला जो आहे तो 2n स्क्वेअर. आता इथे n ची व्हॅल्यू 1 आहे म्हणजे 2 into 1 स्क्वेअर इज इक्वल टू 2 into 1 इज इक्वल टू 2. पहिला आन्सर. आता दुसरा आन्सर L सेल, मेन एनर्जी L सेल, n इज इक्वल टू 2 म्हणजे 2n स्क्वेअर म्हणजे 2 into 2 raised to 2 is equal to 2 into 4 is equal to 8 is equal to 8. त्यानंतर n is equal to 3, m सेल 18, m सेल 18 यामध्ये 2n स्क्वेअर n is equal to 3 घेतला आपण 2 into 3 raised to स्क्वेअर 2 into 9 is equal to 18 is equal to 18. n is equal to 4, 2n square is equal to 2 into 4 square is equal to 2 into 16 is equal to 32 is equal to 32. This is nothing but the quantum number. हे एवढे पॉइंट तुम्हाला यामध्ये किती मार्काला विचारते क्वेश्चन याच्यावर तुम्ही आन्सर लिहायचं असेल. समजा तुम्हाला 2 मार्काला जर क्वेश्चन विचारला तर त्या 2 मार्कासाठी तुम्हाला कमीत कमी 4 पॉइंट लिहिणं हे आवश्यक असते. अर्ध्या मार्कासाठी 1 पॉइंट हा लिहिणं आवश्यक आहे. हे जे आपण पॉइंट दिलेले आहेत या पॉइंट व्यतिरिक्त इतर जर एक्सप्लेनेशन जर तुम्ही लिहिलं तर त्याला मार्क नसतो. म्हणजे प्रिन्सिपल क्वांटम नंबर इज जनरेटेड बाय लेटर स्मॉल n. इट इज denoted or determine the main energy cell. They have all positive value, that is n value, all are positive except 0, that is n is equal to 1 2 3 4 5 6, and they have main energy cell is K L M N O P, and they have the principal quantum number, main energy cell, and number of electrons. n is equal to 1, K मेन एनर्जी सेल K, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स 2. म्हणजे थोडक्यात काय की न्यूक्लियस आपण जर पाहिला तर त्या न्यूक्लियसच्या सराउंडिंगला इलेक्ट्रॉन्स असतात आणि ते इलेक्ट्रॉन जे आहेत ते इलेक्ट्रॉन्स पहिली जी सेल आहे K सेल आहे 2 इलेक्ट्रॉन्स असतात. दुसरी जी आहे सेल L तिथं 8 असतात, 18 32 अशा पद्धतीने त्या ठिकाणी अरेंज केलेली असते. दिस इज नथिंग बट दी प्रिन्सिपल क्वांटम नंबर. ओके, धन्यवाद. पुढच्या पिरियडला आपण पुढचा अजिमुथल क्वांटम नंबर हे पाहणार आहोत. ओके.